एनडीएत जाण्यासंदर्भात शरद पवारांच्या राष्ट्रवादीत अजून चाचपणी सुरू आहे। जयंत पाटील यांच्या नेतृत्वाखाली महत्त्वपूर्ण बैठक पार पडली आहे असं सूत्रांकडून कळतंय। या बैठकीत आमदारांना एनडीए सोबत जाण्याबद्दल विचारणा करण्यात आली आहे। 10 पैकी फक्त एका आमदाराचा विरोध आहे असं आता कळतंय। 9 आमदार एनडीए सोबत जाण्याकरता अनुकूल असल्याची सूत्रांची माहिती आहे। जयंत पाटील यांनी खासदारांची देखील मतं जाणून घेतली आहेत असं सूत्रांकडून कळतंय। वरिष्ठ पातळीवर लवकरच निर्णय घेतला जाणार आहे। जयंत पाटील यांचं आमदारांना आश्वासन सुद्धा आहे। एनडीएला पाठिंबा देण्याच्या दृष्टीनं राष्ट्रवादीत चाचपणी केली जाते अशी आता सूत्रांकडून माहिती मिळते। अधिक माहिती घेऊया आपल्या प्रतिनिधी मीनाक्षी म्हात्रे यांच्याकडून। मीनाक्षी, गेल्या आठवड्यात लोकशाही मराठीनं एक महत्वाची अपडेट दिलेली होती। ती अशी होती की शरद पवार आपल्या अध्यक्षपदाचा राजीनामा देऊ शकतात। त्यानंतर जयंत पाटील यांच्याकडून एनडीएला पाठिंबा देण्याच्या दृष्टीनं चाचपणी होताना दिसतीये। नेमकं राष्ट्रवादीच्या गोटात चाललंय तरी काय? सध्या आपण पाहतोय की शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने आमदार भाजपच्या नेतृत्वाखाली एनडीए मध्ये जाण्यासाठी उत्सुक असल्याचं कळत आहे। पक्षामध्ये सध्या अत्यंत महत्त्वपूर्ण घडामोडी ज्या आहेत त्या सुरू आहेत। तर ज्येष्ठ नेते जयंत पाटील यांनी घेतलेल्या आमदारांच्या बैठकीत बहुसंख्य आमदारांनी जी आहे ती मतदारसंघातील विकास कामे आणि भविष्यातील राजकीय यशासाठी एनडीए मध्ये जाण्याच्या पर्यायी जो आहे तो उत्तम असल्याचं मत जे आहे ते व्यक्त केलेलं आहे। पण ह्याच बैठकीमध्ये आपण तर सूत्रांच्या माहितीनुसार जयंत पाटील यांनी घेतलेली जी गोपनीय बैठक आहे त्यामध्ये 10 पैकी 9 जे आमदार आहेत ते एनडीए सोबत जाण्यासाठी सकारात्मक आहेत आणि मतदारसंघातील जी प्रलंबित विकास कामांसाठी निधी मिळवणे हा यामागील मुख्य उद्देश असल्याचं देखील आमदारांचं म्हणणं असल्याचं कळत आहे। सध्या आपण जर पाहिलं तर आमदार रोहित पवार या प्रक्रियेत सहभागी नव्हते, कारण त्यांना भाजपसोबत जाण्यासाठी तीव्र विरोध त्यांनी केलेला आहे। त्यांनी स्वतः इतर आमदारांशी संपर्क साधून त्यांच्या भूमिकेचा अंदाज देखील घेण्याचा प्रयत्न केल्याची माहिती आपल्यापर्यंत आहे। तर काही दिवसांपूर्वी जयंत पाटील आणि भाजपचे राज्य सरचिटणीस विनोद तावडे यांच्यात मुंबईतील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये गुप्त बैठक झाली होती। त्यानंतर ह्या सगळ्या चर्चांना जे आहे ते उधाण आलेलं आहे। सध्या आमदारांच्या भावना जाणून घेतल्यानंतर आता जयंत पाटील हे या विषयावरती खासदार सुप्रिया सुळे आणि शरद पवार यांच्याशी देखील चर्चा करणार आहेत आणि येत्या 2 दिवसांमध्ये पक्षाच्या कोर कमिटीची किंवा वरिष्ठ नेत्यांची महत्वाची बैठक होण्याची देखील शक्यता सूत्रांकडून मिळत आहे। सध्या आपण जर पाहिलं तर सध्याच्या कठीण राजकीय परिस्थितीमध्ये एनडीएचा पर्याय डोळ्यासमोर असला तरी यावरती कोणतीही अंतिम निर्णय जो आहे तो केवळ पक्षप्रमुख शरद पवारच हेच घेतील असं देखील पाटील यांनी आपल्या आमदारांना स्पष्ट केलेलं आहे। त्यामुळे येऊ घातलेल्या या 2 दिवसाच्या काही महत्वाच्या बैठका पक्षामध्ये प्रमुख नेत्यांच्या होतात आणि यावरती नेमका अंतिम निर्णय आता शरद पवार हे काय घेतात याकडे प्रामुख्याने सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे। अगदी मीनाक्षी, धन्यवाद तुम्ही दिलेल्या एकूण सविस्तर माहिती करता। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।